मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून शरद पवार यांना 225 मराठा आमदार निवडून आणण्याचा डाव असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। 225 मराठा आमदार निवडून आल्यास ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व काय असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे। तर मराठा आंदोलनावरून आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज सरांगींबाबत वेगवेगळे आरोप होऊ लागले। मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर भाजपचे सर्व उमेदवार पाडण्याचा निर्धार सरांगींनी केलाय। तर दुसरीकडे पवारांनीही मवियाला 225 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला होता। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला 288 ज्या जागा आहेत त्या 288च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 225पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलायची अपेक्षा आहे। शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ प्रकाश आंबेडकरांनी वेगळाच लावलाय। शरद पवारांना 225 जागी मराठा आमदार निवडून आणायचे आहेत असं प्रकाश आंबेडकरांना वाटतंय। 225 मराठा आमदार निवडून आल्यास ती धोक्याची घंटा असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला। मागच्या लोकसभेमध्ये 31 मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत ही असणारी परिस्थिती आहे। आणि आत्ता आपल्याला असणारं दिसतंय की शरद पवारांचं वक्तव्य आहे की 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील, ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर आरोप केलेला असतानाच लक्ष्मण हाकेंनीही जरांगे विधानसभेला पवारांच्या उमेदवारांचा प्रचार करतील असा आरोप केलाय। जरांगे एकही तो स्वतः सुद्धा उभे राहू शकत नाही। तो शरदचंद्रजी पवारांचा प्रचार करेल। ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांनी प्रचार केला त्याच पद्धतीने तो विधानसभेला प्रचार करेल। मराठा आरक्षण आंदोलनाचे सूत्रधार जरांगे नसून विरोधकच हे आंदोलन चालवतायत असा संशय सत्ताधाऱ्यांना वाटू लागलाय। त्यामुळेच आता आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट शरद पवारांवरच आरोप होऊ लागलेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।